पालखीच्या 5 फेऱ्यांनी भारावला येळवण जुगाई परिसर. जुगाई देवी यात्रा उत्साहात पार. शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई येथे महाराष्ट्रासह कर्नाटक सीमेवरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जुगाई देवीची वार्षिक यात्रा यंदा गुलाल खोबरे आणि अखंड भक्तिभावाच्या अपूर्व उत्साहात पार पडली. जुगाई देवीच्या नावानं चांग भलंच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पालखी मिरवणुकीत हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती, तर देवीच्या दर्शनासाठी दिवसभर भक्तांची रांग लागलेली दिसून आली. श्री ज्योतिबा देवाची यात्रा संपल्यानंतर तेथील अनेक भाविक थेट श्री जुगाई देवीच्या यात्रेसाठी दाखल होतात. यंदाही हीच परंपरा मोठ्या उत्साहात पाहायला मिळाली. काही भाविक मंगळवार सकाळपासूनच यात्रास्थळी पोचले होते. बैलगाड्या, ट्रॅक्टर, 4 चाकी वाहने यामधून भाविक मोठ्या संख्येने येत होते. सांगली, सातारा, कोकण, कोल्हापूर तसेच परिसरातील विविध भागातून भक्तांनी यात्रेसाठी हजेरी लावली. रात्री 12 वाजता श्री जुगाई देवीची महाआरती पार पडताच यात्रेतील सर्वात आकर्षणाचा क्षण असलेल्या पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. पालखीसमोर परिसरातील सासनकाठ्या दिमाखात उभ्या होत्या. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल ताशांच्या निनादात आणि जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय झाला. मंदिराभोवती पालखीचे 5 फेरे घालण्यात आले. यावेळी पालखीवर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करण्यात येत होती. या मंगलमय सोहळ्याने वातावरण अक्षरशः भारावून गेले होते. दिवसभर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले अशा सर्व वयोगटातील भक्तांनी अत्यंत श्रद्धेने दर्शन घेतले. यात्रास्थळी भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यात्रा कमिटीच्या वतीने भाविकांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेदरम्यान भाविकांसाठी बांबवडे पैजारवाडी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाचे भाविकांनी मनापासून स्वागत केले. यात्रेला येणाऱ्या भक्तांसाठी मलकापूर आणि शिराळा आगारातून एसटी बसची विशेष सोय करण्यात आली होती. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शाहूवाडी पोलिसांनी यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण यात्रा शांततेत, शिस्तीत आणि अत्यंत सुरळीत पार पडली. यात्रेचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे साप्ताहिक कुंभशिल्पचा श्री जुगाई देवी विशेषांक. सकाळी हा विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मंदिराचे ट्रस्टी आणि संचालक मंडळ उपस्थित होते. संपादक नित्यानंद कुंभार आणि प्रतिनिधी सौ SS कुंभार यांनी सर्व भाविकांना हा विशेषांक मोफत वाटप केला. या विशेषांकाचे भाविकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले असून त्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. शेकडो वर्षांची परंपरा, श्रद्धा, भक्ती आणि ग्रामसंस्कृती जपणारी श्री जुगाई देवीची यात्रा यंदाही भाविकांच्या अपार उपस्थितीत आणि उत्साहात संपन्न झाली. गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत, पालखीच्या दिमाखदार मिरवणुकीत आणि चांगभरच्या जयघोषात येळवण जुगाईची यात्रा यंदा अक्षरशः अविस्मरणीय ठरली. रिकामे ग्लास टेबलवरती ठेवू नका. आपल्या शेजारी रिकामे ग्लास दिसतील तर ते पण घेऊन जा. ग्लास इथं आहे बघा, मध्ये इथे गुलाबी टोपी आहे की नाही? गुलाबाची वासाची गजरी पुढे आहे, पुढे हा रिकामे.